महाराष्ट्र का एक ज़िला जालना, जहां पर बहुत ही दुखद घटना घटी है। हुआ ये कि किसी कुरैशी ने गौ हत्या करके वीडियो शेयर की है और विवादित बातें की है। वो कुरैशी है भी या नहीं, ये बातें बाद में पता चलेंगी। पुलिस इंक्वायरी कर रही है और पुलिस के इंक्वायरी में जब आएगा तब पता चलेगा कि वो कुरैशी है या कोई और है। तब तक आप शांति बनाए रखें, माहौल अपने हाथ में रखिए। और एक बात, ऐसी हरकतें करने वाला व्यक्ति या तो अबनॉर्मल होता है या साइको होता है या राजनीतिक होता है, जिसका एक मकसद होता है माहौल ख़राब करना। कोई साधारण व्यक्ति ऐसा कर ही नहीं सकता, जो जहाँ रहता है वहाँ का माहौल खुशगवार और अच्छा चाहता है। ये जो घटना घटी है बहुत ही दुखद है, ऐसा नहीं होना चाहिए और जिसने भी ऐसा किया है पूरी इंक्वायरी होनी चाहिए और इंसाफ होना चाहिए। आइए देखते हैं इस मामले को लेकर कार्रवाई कहाँ तक पहुँची और कार्रवाई क्या क्या हुई उस शख्स पर। देखिए वीडियो। येस खाली येस रोल। गेल्या 2 दिवसापासून समाज माध्यमातून एक क्लिप व्हायरल झालेला आहे. त्यात राष्ट्रमाता गाय त्यांना कापून आणि हिंदू समाजाला शिवगाळ करताना एक व्हिडिओ आलेला आहे. आणि आम्ही जेव्हा गौर करून बघितलं त्यात असलम कुरेशी गाय कापताना दिसत आहे. त्याविरुद्ध इथं FIR करायला आम्ही सर्व आलो. पण सू मोठं म्हणून पोलीसवाल्याने जे FIR दाखल केला त्यात बेलेबल ऑफेन्स आहे ते आम्हाला मान्य नाहीये. या माणसाच्या विरोधात मोक्का आणि नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट प्रमाणे त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. हे सर्व जालन्याचे तमाम हिंदू लोकांची भावना आहे. आता आम्ही SP ला बोललो, सदर बाजार पोलीस स्टेशन मध्ये प्रक्रिया चालू आहे आणि SP ला बोलून याच्यावर कडक कारवाई केला पाहिजे आणि गणपतीचं विसर्जनचा अगोदर हा माणूस अटक झाला पाहिजे, नाहीतर आमचे आंदोलन तीव्र करणार आहे. PI साहेबांनी काय सांगितलं? PI साहेबांना सांगितलं त्यांनी काही 207 असा कलम आहे. माझ्यासोबत आमचे मित्र ॲडव्होकेट अर्जुन राऊत आहे. ते म्हटले हे बेलेबल ऑफेन्स आहे, या बेलेबल ऑफेन्स त्याला कधीही बेल होऊ शकतात. पण आम्हाला ते मान्य नाही आणि पोलीस म्हणतात आता आम्ही सुमोटो दाखल केला, तुम्ही फरियाद देऊ शकत नाही. मग आम्ही एक ऍप्लिकेशन देतो आणि ऍप्लिकेशनवर आमची जे भावना मी देणार आहे आणि त्याप्रमाणे त्याच्यावर कलम ऍड केला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही SP ला बोलणार आहे. मोका आणि नॅशनल सिक्युरिटी जोपर्यंत त्याच्यावर होत नाही तोपर्यंत आम्ही पण शांत बसत नाही. शांत नाही बसणं म्हणजे काय? रास्ता रोको हे बघा, आता प्रिमिलरी आता फर्स्ट स्टेज आहे की कंप्लेंट करणे आणि त्याच्यावर काय कारवाई ते बघणे. आम्हाला वाटतंय की योग्य कारवाई झाला तर आम्ही शांतीने राहणार, योग्य कारवाई नाही झाला मग आम्हाला काय करायचं आम्ही ठरवून घेऊ. आणि जेवढे अवैध कत्तलखाने चालू आहे जालन्यात सरासरीच आता पोलीसवाल्यांना सर्व माहित असतो कुठं काय चाललं कुठं काय नाही. पण त्यांनाही सर्व माहित आहे की अवैध कत्तलखाने कुठे आहे, कुठं गाय बैल कापून विकतात. हे प्रमाण जालना शहरात फार मोठ्या प्रमाणात त्याला आणि रस्त्यावर ते ठेवतात, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि आम्ही गाय हे राष्ट्रपशु आहे ना, आणि राष्ट्रपशुला कापणे म्हणजे आणि हिंदू धर्मासोबत राष्ट्राचा पण अपमान केला, राष्ट्रद्रोह लागला पाहिजे या माणसाविरोधात. ही मागणी आमची राहणार आहे.